माझे भाऊ, त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं अपहरण करून त्यांची हत्या केली. आमचं कुटुंब पोरकं केलं. आम्हाला एकदम उन्हातानात फिरायची वेळ आणली न्यायासाठी. परंतु तुम्ही सगळे असल्यामुळं आम्हाला जो धीर मिळाला आहे, आम्ही जे न्यायाच्या लढाईत आहेत आणि शेवटपर्यंत राहणार आहेत, त्यामुळं तुम्ही जोपर्यंत ही लढाई आहे तोपर्यंत सोबत असणारच आहेत. परंतु त्याही पुढे आपण सगळे मिळून एक चांगला संकल्प करूयात की सहनशीलतेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने, संविधानात्मक पद्धतीने आपण ही न्यायाची लढाई पुढं चालणार आहोत. खूप मोठी आव्हानं आहेत आपल्याला. तुम्ही सोबत असताना या गोष्टी सगळ्या कुठंतरी सुकर होणार आहेत. तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत मला साथ द्या, आमच्या कुटुंबाला साथ द्या, आमच्या गावाला साथ द्या. जे गाव आहे आमचं, जे 15-20 वर्ष निस्वार्थीपणे ज्या कुटुंब प्रमुखांनी, आमच्या संतोष अण्णा देशमुख यांनी, माझ्या दादानी जे प्रेम केलं गावावर, ते प्रेम तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं असेल की एवढं गावावर प्रेम का होतं. आज गावामध्ये कुठल्याच सणासुदीचं काही होत नाही, सण होत नाही किंवा उत्सव होत नाही. सगळे या दुःखामध्ये इतके गुंतलेत की हे दुःख कोणाच्याच डोक्यावरचं खाली उतरत नाही. त्यामुळे अण्णाचं एवढं प्रेम होतं गावावर. तेच गावाने अण्णावर सुद्धा तसंच प्रेम होतं. मूळचे आम्ही बार्शी गावचे आहोत. बार्शी हे गाव आमचं मूळ आहे, म्हणजे तुमच्याच विभागातलं माझं गाव आहे. परंतु काही आर्थिक अडचणीमुळे, काही परिस्थितीमुळे आम्ही 1993ला स्थलांतर करून तिथं गेलो. तिथं गावची सेवा केली. त्या लोकांनी सेवेची संधी दिली आणि खरं तर ते गावचे सरपंच होते, परंतु ते गावच त्यांना सांभाळत होतं, ते गावाला सांभाळत नव्हते. अतिशय दुर्दैवी आमच्यावर जी वेळ आलेली आहे ती कुणावरही यायला नाही पाहिजे आणि येऊ पण नाही, तशी आपण प्रार्थना करू. आता जे तुम्ही सगळे इथं खूप वेळापासून थांबलात, सगळे लोक एवढे इमोशनल झाले होते तिथले लोक सगळे येताना की आम्हालाही येऊ वाटत नव्हतं तिथून आणि त्यांनाही सोडू वाटत नव्हतं. अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी नियोजन केलं. आम्ही तिथून आवाहन केलं सरकारला, जे सगळे या गुन्हेगारीची पाळंमुळं आहेत बीडचे, ते सगळे उकडून फेका. ज्या अर्थी सगळ्या म्हणजे सर्वसाधारण लोक आहेत, जे सामान्य लोक आहेत, त्यांना न्याय मिळेल आणि त्या प्रतीक्षेत आपण कायम राहणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद दादा. एक शब्द देतो या इंदापूर वासियांच्या वतीने, जोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे आणि जोपर्यंत आपल्या अण्णांना न्याय भेटणार नाही आहे, तुम्ही म्हणालात की आपले अण्णा परत येणार नाहीत, परंतु अण्णांच्या रूपानं, अण्णांच्या माध्यमातून हे जे आंदोलन चालू झालं, या महाराष्ट्र जो पेटलाय, परत या महाराष्ट्रामध्ये अशी निर्दयी अशी हत्या, नवे निर्दयी असं वर्तन कुणीही करू नये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. जर राजे असते तर ही घटनाच या ठिकाणी घडली नसती. एकच शब्द देतो, ज्या वेळेस आंदोलन या महाराष्ट्रामध्ये फुकरलं जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.